आजच्या ह्या डिजिटलच्या युगात एखाद्याचा जर मृत्यू झाला तर मीडिया आणि सोशल मीडिया यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते, पहिली बातमी कोण देणार याची. कोणीतरी शेवटचा श्वास घेत असतो आणि कोणीतरी त्याचा फोटो व्हिडिओ इंटरनेटवरती टाकत असतो, ब्रेकिंग न्यूज म्हणून. पण जरा विचार करा, ज्याचा फोटो आपण मृत म्हणून शेअर केलाय ना, त्याचं संपूर्ण कुटुंब आज काळजीमध्ये आहे. ते आज सर्व भगवंताकडे प्रार्थना करत आहेत आणि आपण त्यांच्याच नजरेसमोर त्यांच्याच कुटुंबातला एका सदस्याचा फोटो, भावपूर्ण श्रद्धांजली, रेस्ट इन पीस म्हणून आपण सोशल माध्यमांवरती शेअर करत असतो. आता तुम्ही सांगा मित्रांनो, याला माणुसकी म्हणायची का? मरणाच्या बातम्या या आदराने सांगायच्या असतात, त्या व्हायरल करायच्या नसतात. कारण तिथे भावनांचा समुद्र असतो, दुःखाचा, वेदनाचा आणि न बोलता येणाऱ्या अश्रूंचा देखील. थोडं थांबा, थोडं समजा आणि बातमी शेअर करण्याआधी एकदा नक्की विचार करा. कारण मी ही बातमी दिल्याच्या नंतर कोणाचं मन तुटेल का? कारण मृत्यू ही हेडलाईन नसते, तर कुणाचं तरी संपूर्ण विश्व संपवणारी ओळ असते. म्हणून यापुढे जर अशी कुठली मृत्यूची बातमी तुमच्या कानावर आली तर ती आधी शेअर न करता त्याची शहानिशा करा आणि त्या व्यक्तीसाठी हात जोडून प्रार्थना करा.